नमामीशमीशान निर्वाणरूपम् विभुं जगज्जालपालं चलत्कण्ठमालम् ईश गिरीश नरेश. ही आहे मा नर्मदेची पवित्र भूमी ओंकारेश्वरचा नर्मदा घाट. शांतपणे वाहणारी नर्मदा नदी, तिच्या कोठावर पेटलेले दिवे आणि हवेत घुमणारा हर हर महादेवचा नाद, हे दृश्य मनाला गहिर शांत करणारं आहे. पहाटे इथे स्नान करताना किंवा सायंकाळी आरतीच्या वेळी उभे राहिले की काळ जणू थांबून जातो. नर्मदा घाट केवळ एक ठिकाण नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि आत्मशांतीचा अनुभव. हा चना स्नॅक आहे. इथे आल्यानंतर तुम्ही हा नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडेल नक्कीच. एकदम घाटाच्या शेजारीच तुम्हाला हे मिळून जाईल. नमामीशमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम्. ओंकारेश्वर हे भगवान महादेवांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे पवित्र स्थान नर्मदे नदीच्या मध्यभागी असलेल्या माधाता बेटावर वसलेलं आहे. विशेष बाब म्हणजे वरून पाहिल्यास हे बेट पवित्र ओंकारांसारखे दिसते. याच कारणामुळे या स्थळाला ओंकारेश्वर असे नाव मिळाले. हे ठिकाण केवळ धार्मिकच नाही, तर आध्यात्मिक ऊर्जा, निसर्ग सौंदर्य आणि इतिहासाचा अद्भुत संगम आहे. ओंकारेश्वर मंदिराची वास्तुरचना अतिशय भव्य आहे. काळ्या दगडात कोरलेली शिल्पकला, सभामंडप, गर्भगृह आणि शिखर हे सर्व पाहताना प्राचीन भारताच्या स्थापत्य कलेचा गौरव जाणवतो. मंदिरात दिवसभर अभिषेक, रुद्राभिषेक, आरती आणि मंत्रोच्चार सुरू असतातच, ज्यामुळे संपूर्ण परिसर अतिशय भक्तमय वातावरणात भरलेला असतो. विशेषतः श्रावण महिना आणि महाशिवरात्रीच्या काळात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. ओम नमः शिवाय, हर हर महादेवचा जयघोष मनाला एक वेगळी शांतता देतो. मंदिराजवळच वाहणारी मा नर्मदा नदी ही या स्थळाची खरी शोभा आहे. नर्मदा ही भारतातली एकमेव नदी आहे ज्याची परिक्रमा केली जाते, जिच्या पाण्यात विलक्षण पवित्र आणि शीतलता जाणवते. ओंकारेश्वरचा नर्मदा घाट विशेष श्रद्धेचे केंद्र आहे. पहाटे सूर्योदयाच्या वेळी येथे स्नान करताना आणि सायंकाळी आरतीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशात घाट उजळून निघताना पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. पाण्यावर तरंगणारे दिवे, आरतीचा नाद मनाला खोलवर स्पर्श करतो. नर्मदा घाटावर बसून काही क्षण डोळे मिटले की जीवनातील सगळा ताण, चिंता जणू नाहीशी होते. म्हणूनच अनेक साधू संत आणि भक्त येथे ध्यान आराधना करतात. ओंकारेश्वर परिसरात काही शांत तलाव आणि जलाशय देखील आहेत, जे या आध्यात्मिक वातावरणाला अधिक गहिरपणा देतात. या तलावाच्या काठावर बसून निसर्गाचा अनुभव घेताना मन अगदी स्थिर होते. ओंकारेश्वर हे केवळ दर्शनाचे ठिकाण नाही, तर आत्मशांती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव देणारे स्थान आहे. येथे येणारा प्रत्येक भक्त काहीतरी वेगळे घेऊन परत जातो. कुणी समाधान, कुणी शांती, तर कुणी नवचैतन्य. जर तुम्हाला आयुष्यात कधीतरी ज्योतिर्लिंग दर्शन, नर्मदा स्नान आणि खऱ्या आत्मध्यानाचा अनुभव घ्यायचा असेल तर ओंकारेश्वराला नक्की भेट द्या. तुम्हाला हे ठिकाण नक्कीच आवडेल. ओंकारेश्वर मंदिर हे नागर स्थापत्य शैलीतील बांधलेले आहे. भव्य शिखर, कोरीव खांब, प्राचीन शिल्पकला हे परमार राजवंशातील काळातील स्थापत्यकलेचा प्रभाव दर्शवतात. मंदिर वेळ सामान्यपणे सकाळी 5 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असते आणि दुपारला परत 4ला सुरू होते मंदिर आणि रात्री 9:30 वाजेपर्यंत असते. आरतीच्या वेळ सकाळी पहाटे मंगल आरती होते, नंतर मध्यम आरती होते आणि सर्वात सुंदर सायंकाळची संध्या आरती असते आणि रात्री शयन आरती असते. श्रावण व महाशिवरात्रीला या वेळात बदल घडू शकतो.
इथे आल्यानंतर इथले काही नियमही तुम्ही नक्कीच पाळावे. साधे कपडे, दर्शनात संयम आणि मोबाईल गर्भगृहात बंदी असते आणि नदीत साबणाचा वापर करूच नये. ओंकारेश्वरचा इतिहास 10व्या ते 12व्या शतकापर्यंत मागे जातो. हे मंदिर परमार राजवंशाच्या काळात विकसित झाले. नंतर होळकर, पेशवे आणि मराठा राजवटीत येथे जीर्णोद्धार व विस्तार करण्यात आला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.